असेलच, मात्र धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। यानंतर आपण जाणार आहोत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे। ते फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत शिंदेजी, तुमचं स्वागत आहे। तुमच्या पक्षातले पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अतिशय नाराज आहेत अशा बातम्या येतात। ते राजीनाम्याच्या पवित्र्यात आहे असंही कळतंय। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, खरंच प्रशांत जगतापांचा राजीनामा झालाय का? माझ्याकडे आजपर्यंत कोणताही राजीनामा किंवा काही झालेला नाही। काल आमची कोर कमिटीची बैठक होती, त्यामध्ये मी 2 दिवसापूर्वी जाऊन पुण्यामध्ये बैठक घेतली होती। त्या कोर कमिटीची चर्चा झाली। बऱ्याच लोकांशी मी चर्चा केलेली आहे। भाजपने ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षप्रवेश घेतलेले आहेत आणि ह्या संदर्भातून भाजपच्या व्यतिरिक्त सगळे एकत्र आले पाहिजे, महाविकास आघाडी एकत्र आली पाहिजे, अशा प्रकारचा मतप्रवाह हा कोर कमिटीमध्ये होता। शेवटी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे असू शकतात, म्हणणं असू शकतं। प्रशांत जगतापांचं म्हणणं असं असे होतं की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढू आणि अशा संदर्भातून समोर जाऊ। परंतु बाकीच्या सुद्धा पक्षाच्या घटकांशी आम्ही चर्चा करतोय। सगळ्यांचं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जर भाजपच्या संदर्भामध्ये आपला निर्णय घ्यायचा असेल तर कुठेतरी आपल्याला या बाबतीमध्ये एकत्र आलं पाहिजे। म्हणून या सर्व गोष्टीची चर्चा करून आपण तो निर्णय काल प्रशांत जगताप अध्यक्ष होते त्यांना सांगितलं होतं की आपण संबंधित सगळे शिवसेना, काँग्रेस आणि त्याचबरोबर अजितदादा गटांच्या बरोबर अध्यक्षांची तुम्ही चर्चा करा। मी प्रत्यक्ष फोनवरून बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही चर्चा करून बघा काय याच्यातून एकत्रपणे व्यवस्थितपणे मार्ग आपल्याला सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा निघत असेल, सन्मानजनक अशा प्रकारची जर आपल्याला माहिती मिळत असेल, जागा मिळत असेल तर मार्ग काढा आणि त्यातून आपल्याला यांना का थांबवायचं यासाठी सगळे आपण एकत्र या, अशा प्रकारची भूमिका आपण मांडलेली आहे। आता तुमच्या माध्यमातून जर कळत असेल की ते नाराज आहेत, साहजिक आहे ते नाराज असतील किंवा काय, ते माझ्याकडे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची त्याची चर्चा नाही। परंतु मला वाटतं की शेवटी सत्तेच्या हव्यासापोटी ज्या पद्धतीने भाजप महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्षपोढी आणि पक्षाच्या बाबतीमधल्या भूमिका घेत आहे त्यामध्ये त्यांना दूर ठेवण्यासाठी एकत्र आले पाहिजे असा मतप्रवाह आहे आणि त्या बाबतीमध्ये कोर कमिटी चर्चा करते। त्या संदर्भामध्ये निर्णय होईल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचे निर्णय जाहीर करू। मात्र शशिकांतजी, खरंच पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा सुरू आहे का? कारण काल एक बैठक झाल्याचं कळतंय। मग ही चर्चेमध्ये किती तथ्य आहे? खरंच 2 राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत का? तरी सांगतो की या संदर्भामध्ये कालपर्यंत कुठल्याही प्रकारची दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चर्चा नव्हती। काल आम्ही प्रमुख लोक मुंबईला बसलो होतो त्यावेळेला असं दोन्ही खुर्च्याकडून मतप्रवाह आले, पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये एकत्र येऊन महाविकास आघाडी लागली पाहिजे। त्याच्याबरोबर जर अजितदादा गट आपल्याबरोबर येत असेल तर असं सगळंच आहे। शिवसेनेचं पण काही लोकांचं म्हणणं आहे, काँग्रेसच्या काही लोकांचं म्हणणं आहे। मग सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काय निर्णय घ्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर कोर कमिटीला दिलेला आहे। तशा प्रकारची चर्चा त्यांची होईल आणि त्यांची चर्चा काय झाल्यानंतर मग निर्णय घेऊ। शशिकांत शिंदेजी, धन्यवाद आमच्यापर्यंत ही सविस्तर प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल। यानंतर अजित पवारांच्या